श्री सिद्धेश्वर बाल मंदिरात आषाढी दिंडीचा भक्तिमय सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी बालवारकऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली। भवानीपेठ परिसरातील श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळा आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणाने अक्षरशः दुमदुमून गेली। टाळ मृदंगाच्या गजरात, विठ्ठल विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आषाढी दिंडीचा सोहळा अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला। आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि परंपरेचा जिवंत उत्सव। याच वारकरी परंपरेची ओळख लहानग्यांना व्हावी, संतांचे विचार त्यांच्या मनात रुजावेत आणि संस्कारांची जोपासना व्हावी, या उद्देशाने शाळेच्या प्रांगणात आकर्षक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत मनमोहक सादरीकरण सादर केले। संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत जनाबाई आणि संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित बालनाटिकाही यावेळी सादर करण्यात आली। या नाटिकेला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला। टाळांच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन झाले। मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। शुभ्र पोशाख परिधान केलेल्या बालवारकऱ्यांची दिंडी आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभावाने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते। या कार्यक्रमाला श्री सिद्धेश्वर शिक्षण संकुलाचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर राजशेखर येळीकर आणि शाळेचे पालक सदस्य पशुपती माशाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा हेब्बाळ आणि इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्मिता कोरबार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। आपल्या लाडक्या मुलांनी साकारलेला वारकरी संप्रदायाचा हा संस्कारमय सोहळा पाहण्यासाठी पालकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। या कार्यक्रमाची सांगता विठ्ठलाच्या आरतीने करण्यात आली। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शेंगाच्या लाडूचा प्रसाद देण्यात आला। भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या। हे जे आषाढी दिंडीचे आम्ही आयोजन केले आहे, त्यामागील माझा हेतू होता की विद्यार्थ्यांना, आजकालच्या विद्यार्थ्यांना संस्काराची ओळख व्हावी, संतांची ओळख व्हावी आणि त्या संतांचे कार्य काय आहे अगदी सोप्या भाषेत आम्ही अगोदर 8 दिवस विद्यार्थ्यांचा आम्ही एका म्हणजे गोष्टीच्या रूपातून आम्ही त्यांना सांगितलं। त्यानंतर हे जे दिंडीचं जे सराव आहे गेल्या 10 दिवसापासून चालू आहे, त्याच्यामध्ये माझ्या सर्व शिक्षकांनी अतिशय तनामनाने काम करून विद्यार्थ्यांना हे घडवून अतिशय चांगली वारी घडवून आणलेली आहे। त्यासाठी आम्हाला नेहमीच आमच्या सर्व सन्माननीय चेअरमन साहेब व आमच्या सर्व सदस्यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असतं। यामुळेच आम्ही अतिशय चांगले कार्यक्रम राबवत असतो आणि मी आमच्या सन्माननीय चेअरमन साहेब व आमच्या सदस्यांना मी एक ग्वाही देते की यापुढे असेच उपक्रम राबवून आपल्या देवस्थानचे नाव आम्ही उत्तरोत्तर प्रगती करू व भारताचे सुसंस्कारित नागरिक घडवू।